सर्वांनी लगेचच खेळपट्टीवर जायचे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय 7व्या पर्वामध्ये. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण सर्वांनी लगेचच खेळपट्टीवर जायचे. दोन्ही टीम्स इथे रेडी झालेल्या आहेत. एसट्यांचं पूजन सुद्धा केलं जाईल, राष्ट्रगीत सुद्धा होईल, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा होईल आणि त्यानंतर टॉस होईल. हे लक्षात घ्या. दादांवरती असलेले हे प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर ॲग्रेसिव्ह राहिले शिवाजीदादा शेलार. त्यावरती टीनेज क्रिकेट याच क्रीडांगणामध्ये दादा सराव करायचे सातत्याने. सकाळपाडा क्रिकेट संघ हे नाव त्यांच्याच टीमपासून त्यांनीच सुरू केलं आणि आजही सकाळपाडा क्रिकेट संघ तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच रेग्युलर संघ दादांच्या नावाने खेळतो, 40+ संघ दादांच्या नावाने खेळतो. हे प्रेम राहिलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही कोणतंही कार्य चांगलं करता त्यावेळी नक्कीच तुमच्या आठवणी त्यांच्यासोबत असतात. हे सर्व आमचे पाहुणे तुम्ही पाहतायत. कंबारपाडा म्हटल्यानंतर सकाळपाडा म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका होती की सकाळपाडा कोणतं गाव आहे. मात्र कोणतंही गाव नाही आहे. जे खेळाडू सकाळी सराव करायचे दादांसोबत आजही ते सकाळी सराव करतात, त्यामुळे सकाळपाडा हे नाव पडलं. सर्व मान्यवरांनी विनंती असेल, शिल्पादी शेलार यांनाही विनंती आपण ही खेळपट्टीवर यायचे. आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक साई शेलार यांच्या मातोश्री त्यांच्या श्रद्धाताई सुद्धा उपस्थित आहेत. साई शेलार यांच्या सिद्धार्थ शेलार यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत एसट्यांचं पूजन सुद्धा केलं जाणार आहे. हॅलो हॅलो चेक. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एसट्यांचं पूजन सुद्धा केलं जाईल. स्वतः साई शेलार सुद्धा उपस्थित आहेत. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ कंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024चं हे भव्य दिव्य आयोजन. आज पहिला दिवस आहे आणि 6 दिवस चालणारी स्पर्धा. एशियांचं पूजन सुद्धा केलं जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीत एक चांगली स्पर्धा नेहमीच चर्चेत असते. दोन्ही टीम्स रेडी आहेत. मोठी देसाई आणि बामाली. मान्यवरांच्या उपस्थितीत एसट्यांचं पूजन सुद्धा केलं जाईल. जे सर्व मान्यवर तुम्ही पाहतायत. मोठी देसाई विरुद्ध बामाली. जसं शेलार साहेबांना तुम्ही पाहतायत एसट्यांचं पूजन करत असताना कंबारपाड्याचे जसं शेलार साहेब आहे. चेक चेक चेक. हॅलो 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 चेक. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एसट्यांचं पूजन केलं जाईल.
दशरथ शेलार साहेब उपस्थित आहे. यशांचं पूजन केलं जाते जेणेकरून ही स्पर्धा यशस्वी व्हावी. 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी आणि या स्पर्धेचा पहिला दिवस 29 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबरला या स्पर्धेचा फायनल डे. लगेच आपण श्रीफळ सुद्धा फोडणार आहोत. यशांचं पूजन केलं जातं. क्रिकेटमध्ये ज्याला देवत मानलं जातं. GTC लाईव्ह ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दशरथ शेलार साहेब नक्कीच श्रीफळ फोडला ते जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. चेक 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 हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. शशिकांत कांबळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. बाळा पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत. चिंतामण पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. चेक 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 हॅलो दिगंबर शेलार साहेब उपस्थित. चेक हॅलो चेक. जितेंद्र जाधव पेलवान उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती आपण पाहतोय. दिलीप भंडारे सुद्धा उपस्थित आहेत. मितेश पेनकर साहेब सुद्धा तुम्ही पाहतात उपस्थित आहेत. अभिषेक रायर साहेबांना तुम्ही पाहताय तेही उपस्थित आहे. अंजली गांगल मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. स्वराज शेलार यांचंही आगमन झालंय. श्रद्धा जोशी सुद्धा आता उपस्थित आहे. श्रुती उरणकर सुद्धा उपस्थित आहेत. भगवान काटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. रवींद्र चौधरी साहेब चोळेगावचे. सुरज चौधरी सुद्धा उपस्थित आहेत खंबालपाड्याचे. सचिन बाबर सुद्धा उपस्थित आहेत. इकबाल तेनी याला सुद्धा तुम्ही पाहताय. स्वतः या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक साई शेलार, सिद्धार्थ शेलार, शिल्पाताई शेलार, मीर देसाई यांचे आगमन झाले तेही उपस्थित आहेत. आणि आपण यशांचं पूजन करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत, भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यानंतर टॉस. 5 ओव्हरची मॅच असेल. श्रीफळ फोडलेलं आहे. कॅप रिमूव्ह करायचे. अजय आमचे डीजे ऑपरेटर राष्ट्रगी रेडी ठेवायचं. जे प्रेक्षक बसलेत त्यांनाही विनंती आहे आपण उभं राहायचंय. अजय एक मिनिट एक सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक